एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. सो हा ब्लॉग आहे मिशोचा. हॉय, ॲज युजल मिशो माझं फेवरेट झालंय. काय माहिती का, पण मला आता मिशोतून शॉपिंग करायला खूप मजा वाटते. ॲक्च्युली कमी रेंजमध्ये छान प्रोडक्ट्स मिळतात आणि म्हणजे आवडतात. हे क्वालिटी पण छान येते. सो बेटर वे की मी मिशोला प्रेफर करते. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्याच्या खूपच महाग भेटतात त्याच रेंजमधले प्रोडक्ट्स. सो मी आता मिशोवरूनच घेते सध्याकडे. सो आता मी आज तर ब्लॉग माझी होम डेकोरेटचा. माझं घर आहे, मला ते डेकोरेटही करायचं आहे, पण एक छान सिम्पल वेमध्ये. म्हणजे असं काही खूप झंकी पेंटिंग मला आवडत नाही, सिम्पलच प्रेफर करते. सो आता मी स्टार्ट करते. काही वॉलपेपर्स आहेत जे की मी 2 पर्पजसाठी मागवले. काही आयटम्स आहेत जे की मला डेकोरसाठीच लागणार आहे आणि काही डेकोरचेच आहेत. सो मी युजली सगळं विचार करून मागवलं. काही मी रिटर्नला पण टाकणार आहे, कारण ते मला जसे हवे तसे आले नाही. सो मिशोची रिटर्न पॉलिसी पण छान असते. असं काही नाही की रिटर्न जात नाही, रिटर्न जातात, व्यवस्थित जातात आणि रिटर्न पैसे सुद्धा घेतात. सो म्हणून मला मिशो पण आता आवडायला लागलं आहे. आधी थोडेसे प्रॉब्लेम येत होते, असं ऐकून होते. पर्सनली माझ्यासोबत असं काही झालेलं नाही आहे, पण छान आहे, काही प्रॉब्लेम. सो स्टार्ट करूया फर्स्ट प्रोडक्ट. ओके, हा विचार कसा आला माझ्या डोक्यामध्ये, जे माझं वॉर्डरोब आहे त्याचा मेकअप करायचा. माझ्या बाजूला ज्या मॅम बसतात ना, ते आम्हाला सहज बोलून गेले आणि मी असं केले. सो मला तेव्हाच क्लिक झालं, वाय नॉट की म्हणजे मी काय करू शकते आणि मी छानही दिसते. माझं जे वॉर्डरोब आहे, सो पिंटरेस्टवरून सेम आहे. सो खूप छान तुम्ही बघू शकता. सो मी ह्याचा मेकअप नक्कीच करेन आणि नक्कीच मी माझ्या ब्लॉगमध्ये अपकमिंगमध्ये हे करेन. सो फर्स्ट प्रोडक्ट आहे वॉलपेपर. सो हे मी माझ्या वॉर्डरोबसाठी मागवलं आहे. मी मेकअप करायचं ठरवलं. माझ्या वॉर्डरोब नाही आहे, कपाटच आपलं साधं जे आहे ते रेंटेड असल्यामुळं काही टोचले एवढे बोलवत नाही. सांगते जेव्हा आपलं घर होईल तेव्हा बघता येईल असं मी विचार प्रत्येक वेळेस करते. पण जे आहे ते डेकोरेट करायला तर हरकत नाही आहे. सो मी हे मागवलं. हे मला 3 रोल्स मिळाले. तसे एकदम पिंटरेस्टवाली प्रिंट आहे. म्हणजे पिंटरेस्टवरती जर सर्च केलं ना त्याची प्रिंट भरपूर भेटतात. सो ही पिंटरेस्टवालीच भेटते. आय गेस 250च्या आसपास मला हे 3 रोल्स मिळाले. ह्याच्यावर बाय 1 गेट 2 फ्री आहे आणि 2 मीटर्सची एक आहे. सो टोटल मला 6 मीटर मिळालं आहे. सो छान आले हे. म्हणजे बघूयात आता ह्याचं टर्नआउट कसं होईल. मी नक्कीच त्याचं ब्लॉगमध्ये टाकेल मेकओव्हर करताना की कसं लावायचं वगैरे. ही आयडिया कुठून आली मला, तर माझ्या कधीच आहेत ना त्या जस्ट बोलून गेल्या की मी माझं असं कपाटच्या आधी मेकओव्हर घेत आहे, असं तसं खूप छान दिसतं. सो मी त्यांचं बघितलं आणि मग नंतर जर यूट्यूब सर्च केलं, स्क्रोल केलं आणि मग त्यानंतर मला ते व्हिडिओज मिळाले कसं करायचं, काय करायचं. सो मी पण पाठवेल, म्हणजे दाखवेल कसं करायचं, काय करायचं येणाऱ्या ब्लॉगमध्ये. सो ही प्रिंट मागवली 350च्या अराउंड 3 पडली मला. सो अराउंड मला 75 ईचला 80-90 रुपीज ईच पडणार हो. सो छान आलं आहे, मला तर आवडलं मस्त. बघूयात आता ह्याचं टर्नआउट फायनल प्रोडक्ट कसं होत आहे. जर तोपर्यंत तो ब्लॉग किंवा काय म्हणतात ते प्रोडक्ट यूज केला असेल तर त्या क्लिप्स एक तर सगळ्यात लास्ट व्हिडिओमध्ये टाकली, ऑर एल्स मी एक प्रोडक्ट झाल्यानंतर अटॅच केलं. सो नेक्स्ट पण वॉलपेपरच मागवलं आहे मी. हे ब्राऊन कलरचं एकदम वुडन शेड आहे. हे पण बाय 1 गेट 2च आहे. येस, आणि हा 215चे 193चे 3 पडले. सो अराउंड 75-80 रुपीजच पडला. हा पण 2 मीटर्सच आहे. हा मी किचनसाठी मागवला, किचनचं मेकओव्हर करायला. माझ्याकडे एक कपाट
आहे, जुन्या काळचं म्हणता येईल. सो मी ते बनवून घेतलं ॲक्च्युली, जुन्या काळचं नाही म्हणता येणार, तर मी त्याला सनमायका नाही लावला आहे. सो सनमायका नसल्यामुळे तुझा लुक जो आहे तो खूप खराब येतो आहे. सो बेटर वे मी म्हटलं की सनमायका एवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी हे मागवते. सो त्यातलं ते मागवलं तेव्हाच मी 3 मागवलं, ते पण छान आले. सो ह्याचाही मी नक्कीच व्हिडिओ टाकेल. नेक्स्ट आहे ओके, ते असे बाल्कनीमध्ये हँग करायला मागवले ते 2 प्रोडक्ट. 2 नाही आहे, एक मायक्रेमचं, याला मायक्रेमच म्हणतात आहे, प्रोनाऊन्सिएशन चुकीचं असेल तर मला सांगाल कमेंटमध्ये. सो हे मायक्रेमचं आहे, मी ते तुम्ही प्लांट ठेवू शकता. सो हे मी माझ्या बाल्कनीसाठी मागवते. मी युजली तिथं काय म्हणतात शूट करते ह्याचं प्रोडक्ट ओपनिंगचं किंवा कशाचं, मग मला मागं जरा डेकोरेट करायचं वॉलला. सो मी 2 मागवलेत. हे मला 97 का 98 रुपीजचे 2 पडलेत, म्हणजे अराउंड 50 रुपीज एक पडला आहे. सो छान आलं आहे, ह्याची क्वालिटी छान आहे. 50 रुपीजच्या मनाने मला आवडली, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्याचा व्हिडिओ मी नक्की स्टार्ट करेन कसा करायचा. त्यानंतर फ्रीजचा कवर मागवला आहे, माझा होता तो पूर्ण आता फाटत गेला. दुसऱ्या दिवशी मी साफसफाई करताना तो पूर्ण काढून फेकूनच दिला. किती दिवस तेच वापरणार आणि त्यालाच धुवत बसणार. सो मी हा मस्त प्रिंटवाला नेटवाला आणला आहे, मस्त प्रिंट आली याची एकदम. हा मला 60 रुपीजला बसला आहे. सो खूप छान आहे हा, पण त्याचा लुक कसा येईल नक्की दाखवेल. आणि ह्याला काही पॉकेट्स नाही आहे. माझ्या अगोदरच्या फ्रीजच्या कवरला पॉकेट्स होते, पण पॉकेटमध्ये काय व्हायचं, जे कोणी ते त्याच्यामध्ये डंप करायचं सामान, जे कोणी त्याच्या डंप करून त्याचे सगळे पॉकेट्स फाटले. सो यावेळेस मी 9 पॉकेट्सचा मागवताना असं काहीतरी मागवलं. सो ते एकदम सेटल्ड पण दिसेल, सिम्पल पण दिसेल. सो आम्हाला 60 रुपीज एक बसला. त्यानंतर ओके, हे किचनचे मी हे मागवलेले. सो काय म्हणता येईल आता का, त्याच्यावर असं काहीच नाही लिहिलं. मला किचन डेकोरसाठीच हे हवं होतं, पण ते आलं असं की ते खूप छोटं आलं. सो लेट्स सी मी हे टर्न आउट कसं होईल. मला आवडलं तर आहे, पण खूपच छोटे. हे मला 98चे 4 आलेले आहेत असे. एकावर लिहिले बॉर्न ॲपेटाईट, दिस किचन इज फॉर डान्सिंग. नंतर एन्जॉय द लाईफ, इट्स डिलिशियस अँड ब्लेस द किचन. सो हे छान आलं, पण आता कुठे लावायचा विचार करावा लागेल, कारण जो विचार केला होता तो काही वर्कआउट ह्यांच्यासोबत होणार नाही आहे. एक तर मी रिटर्न करेन जर होत असेल तर, नाही तर मग मी यूज करेन. जर यूज केलं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मी लास्टला टॅग करेन, म्हणजे लावून दे. सो हे पण मला प्राईस काही दिलेली नाही आहे. सो हे पण मला 100च्या अराउंड पडले 4. मला फक्त साईज मोठी असते तर बेटर पडला असतं. ओके, नेक्स्ट पण हे वेलकमचं टॅग आहे असं, वेलकम टू आवर कम्फर्टेबल हॅपी समथिंग क्रेझी फुल ऑफ लव्ह असं काहीतरी. सो असं तुम्ही इंटरेस्टला बाहेर लावू शकता. हे असं, हे मला 60 रुपीजला बसतं. नंतर ह्या काही क्लिप्स आहेत, आपण ड्रिल करत नाही वॉलला, म्हणजे रेंटेड होम असल्यामुळे. सो मी ह्या क्लिप्स अशा मागवल्यात. मला खरं बाथरूमच्या जे होल्डर आहे माझे जुने ते मला लावायचे. सो ह्या क्लिप्स आहेत, ह्याचा यूज बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल, सो मी काही एक्सप्लेन करत नाही. हे पण ओके, हे मी किचनसाठी 2 असे ना बरण्यांच्या आकाराचे 2 बोर्ड्सच मागवले होते रेकॉर्डसाठी. त्याच्यावर लिहिलं होतं स्टे हॅपी वगैरे असे काही खूप पॉईंट्स होते, कोट्स होते, पण ते न येता हे आहे. हे पण छान आहे, तुम्ही हॉलमध्ये यूज करू शकता डेकोरसाठी.
पण मला हे नको आहे, मला जे पाहिजे होतं तेच हवं आहे. सो मी रिटर्नला टाकते. जस्ट मी दाखवते की कसं आलं. MDFची शीट आहे, बाकी काही नाही. हे पण 100 रुपीजचे 2 होते, पण ते न येता हे आले. मला किचनसाठी पाहिजे होते, आले हॉलसाठी. सो हे कम्प्लिटली डिफरंट आयटम आलं. सो ठीक आहे, मी रिटर्न नक्कीच करेन. पण छान, ज्याला तुम्हाला घ्यायचं असेल ते नक्की घेऊ शकता. त्यानंतर मी जसं म्हणाले की मला हे का गॅलरीमध्ये डेकोर करायचं आहे. सो मी गॅलरीसाठी फ्रेम मागवले होता. हे आले MDFची फ्रेम, ज्याला असं मागं स्टिक ऑन आहे. सो ह्याच्यावर लिहिले लव लीड्स गिव्हर, ह्याच्यावर लिहिले सिक्रेट गार्ड आणि ह्याच्यावर लिहिले गुड वाइब्स. सो असे 3 आहेत. हे असं काहीतरी ते असे 3 लावायचे असतात सिक्वेन्सनी. सो हे छान आले. MDFची स्ट्रीट आहे आणि हेही मला अराउंडला 100च्या अराउंडच पडले. मॅक्स टू मॅक्स 150 असेल ह्याची, कारण जास्त आहे. 3 आहे, मला आठवत नाही आता काय आहे. छान आलं, हे पण छान आले. म्हणजे प्राईसच्या मध्ये काय म्हणतात, हे पण मला स्टिक ऑन भेटले. तो एक प्रकारे हा, हे तुम्ही वॉल माउंटिंग असं लावायचं. हे 2 ठिकाणी ठेवून, आणि एखादी तुम्हाला फळी ठेवायची असेल तर तुम्ही ह्याच्यावर प्लेस अप करू शकता. असं काही मी नक्की त्याचा फोटो लावेल. सो हे पण युजफुल आहे. मला माहीत नाही किती वजन करेल, सस्टेन करेल, पण MDFची शीट नक्की सस्टेन करेल ह्यावरती. सो हे खूप छान ऑप्शन आहे. म्हणजे जर तुम्हाला रॅक वगैरे असं काही लावायचं असेल तर रॅक, आणि हे ह्याच्यावर प्लेस करायचं असं. तर हे बेटर आहे. हे असं तुम्ही करू शकता. तर ह्याच्यावर नक्कीच MDFची शीट सस्टेन होईल. फ्लाय नाही होणार, कारण हे शेवटी स्टिक ऑन आहे, ते जास्त सस्टेन नाही करणार वेट. सो हे पण एक छान ऑप्शन आहे रेंटेड होमसाठी. ह्याचा मी नाही मिशोचा फोटो लावेल, म्हणजे एक्झॅक्ट आयडिया येईल तुम्हाला की ते नक्की कसं लावायचं. आणि आता हा होम इसेन्शियल आहे, मला मान्य आहे ब्लॉग, पण मी ह्याच्यासोबत एक साडी आणि ब्लाऊज पण मागवलेला. सो बेटर मी ह्याच्यातच दाखवते, म्हणजे ज्याला पाहिजे ते घेईल, ज्याला नाही पाहिजे ते सोडून दे. पण छान आले क्वालिटी त्यामध्ये पण, आणि प्राईस पण छान आहे. आणि एकदम हलकी फुलकी साडी आहे. मी वेअर केली आत्ताच, कालच वेअर केली आहे. तुझी साडी छान आली आहे. सो ही लेहरिया पॅटर्नची साडी आहे, फुल लेहरिया आहे, काहीच नाही आहे. आणि अशी लेस आहे ह्याला, फुल साडीला अशी लेस आहे. बस एवढी सिम्पल साडी, एकदम हलकी फुलकी साडी, म्हणजे कॅरी करायला इतकी इझी आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठेही फार तुम्ही साडी घालून डोंगर जरी चढलात ना तरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एवढी साडी हलकी, खूपच छान साडी आहे. आणि ही फक्त पडली सेलमध्ये 286. याच्यामध्ये सेम हाच कलरचा ब्लाऊज आहे. मी आता उघडून नाही दाखवत, मी उघडून व्हिडिओ केला आहे पार्सल ओपनिंगचा. शिवाय घातलेली साडीचा पण एक व्हिडिओ केला आहे, तुम्हाला मी नक्की तो टॅग करेल. पण हे खूप छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खूप छान साडी आहे, लाईट वेट आहे. म्हणजे हिचं वेट अर्धा किलो पण नसेल, इतकी हलकी. म्हणलं ना मला ही घालून तुम्ही डोंगर चढला ना तरी ओके, खूप इझिली जाऊ शकता तुम्हाला. सो ही पण छान आहे. आणि ह्यालाच मी ब्लाऊजही घेतला. मी स्टिचेबल नाही, स्ट्रेचेबल ब्लाऊज घेतला आहे. स्ट्रेचेबल ब्लाऊज घेतला आहे, जे आता रेडीमेडमध्ये जास्त चालतात. तर मी हा एक ब्लाऊज घेतला आहे. हा बलून पॅटर्न आहे ब्लाऊजचा, एकदम छान आहे हा. आणि स्ट्रेचेबलचं खाली एक ती आपली, तर स्ट्रेचेबलचं काय आहे ना, खूप छान बसतात ते. आणि ब्लाऊजला कसं स्टिचिंग बाहेर, म्हणजे अस्तरचं ब्लाऊज दिलं कारण 500 रुपीज कन्फर्म ब्लाऊजला जातं. सो आणि आम्ही साडी काही जास्त घालत, हार्डली एक साडी 3-4 वेळा घालू.
त्यानंतर मी त्या साडीला बोलवते की फॅक्ट आहे. जग कसं किती जणांचं होतं मला माहित नाही, पण माझं नक्कीच होतं. आणि मग ती साडी ट्रान्सफर होती माझ्या मम्मीला. हा, नवीन नवीन काठपदरी आहेत त्या राहतात माझ्याकडे, पण अशा ज्या मला डेली यूज किंवा काय म्हणतात ऑफिससाठी एकदा दोनदा घालायचे, त्याला मी ब्लाऊज स्टिच करत बसते. आणि केला तरी मी कॉन्ट्रास्टचा घेते किंवा काही त्याला जुगाड करते. मी ब्लाऊज आता जास्त स्टिच करायला टाकतच नाही, कारण एवढी शिलाई आणि एकदा दोनदा साडी घालायची ते मला काही पटत नाही. सो तो ब्लाऊज एक तर मम्मी शिवते, और ती पण कॉन्ट्रास्ट तिच्याकडे असतो तर तो घालते, अदरवाईज मग आम्ही असं साडी. तो मी स्ट्रेचेबल ब्लाऊज प्रेफर करते. हा एक आहे माझ्याकडे पर्पल. ह्याच्या अगोदर मी प्लेन मागवले होते, हा तरी मी डिझाईन मागवलाय. हा 186 बसलाय मला पर्पल. ऍक्च्युली मी मागवलं होता मरून, हा आला मला पर्पल. पण ओके, मला हा पण चालेल, मला हा पण मागवायचा होता, पण डिझाईन दुसरी मागवायची होती. पण त्या ठिकाणी मी मरून मागले. तो हा आता हॉल 5चा हॉल. त्याच्यामध्ये साडी आणि ब्लाऊज पण झाले एक्स्ट्रा वाटप. माझा दोन आयटमचा काय वेगळा ब्लॉग बनवणार, सो मी ह्यातच संडे केलं. सो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओमधला कुठला तुम्हाला जास्त प्रोडक्ट आवडला कमेंट सेक्शन सांगा. नेक्स्ट तुम्हाला ब्लॉग कशा रिलेटेड, कशा शॉपिंग रिलेटेड हवं आहे तुम्ही मला नक्की सांगा, मी त्याच्यावरती घेईन. नेक्स्ट ब्लॉग मी सहसा एक तर ड्रेस असेल, और फ्लिपकार्ट ड्रेसेस असतील, और ज्वेलरी ऑर्गनायझर, और किचन ऑर्गनायझर्स. मी काही किचनचे पण प्रोडक्ट मागवलेत, पण ते एकदम 3-4 आजच रिसिव्ह झालेत. मला हॉल करायचं म्हटलं की जवळपास 10-12 आयटम्स तरी हवे, तसे 3-4 झाले. आणि ते मला ठेवून घ्यायचे, मी तसेच ठेवले बाजूला. मी अजून काही प्रोडक्ट मागवले आणि मग त्यामध्ये मी पूर्ण कम्प्लीट ब्लॉग करते. तो एक होईल माझा. एक तर किचन, ज्वेलरी, हॉल होईल, आणि हा वॉर्डरोबचा आता मेकओव्हर नक्की दिसते, आणि फ्लिपकार्टचा ट्रेड. सो तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय बघायला आवडेल हे नक्की मला कमेंट सेक्शन सांगा. तुमच्या सपोर्टची फार गरज आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे व्ह्यूज खूप येतात, 300-400 व्ह्यूज येतात, पण सबस्क्राईब कधी करत नाही. प्लीज त्या सपोर्टचा खूप गरज आहे मला. सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याला मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग होते. टिल देन बाय, टेक केअर.